अगो बाई मला ब्लाऊज शिवायचा आहे, जळला मेला तो. हा, त्याची किरडी चालली लवकर असला टेलर. मला हेच आश्चर्य वाटलं की हे आता मधला भाग यांनी काढलाय. बरोबर. आम्ही तर तेव्हा नव्हतो मधल्या हो, भागात, हो. तो तिकडे राजस्थानला होता. बरोबर. खरंच ही किती म्हातारी, एवढी शाणी आहे, एवढी शिव्या देती. हा, हे घरातले येडे त्या फसवेच्यात लपंग्याच्याच मागे. अरे आमचा गोपाळ, आमचा अरे कुठला तुमचं म्हणलं गोपाळ. देव माणूस म्हटलं की या मालिकेतले प्रत्येक कलाकार आपल्या सगळ्यांच्या लक्षात असतात. कोण कोण कलाकार कसे कसे होते किंवा त्या मालिकेतील पात्र कसे होते हे सगळं आपल्याला डोक्यामध्ये येतं. पण या सगळ्या पात्रांमध्ये एक आपली वेगळी छटा ठेवणारी, आज देखत देवमाणूस ऐकलं किंवा देवमाणूस हे नाव जरी तोंडावर आलं तर एक वेगळी भूमिका असणारी अशी सर्वराज्याची भूमिका आपण आज देखत सगळ्यांच्या नजरेमध्ये आहे, सगळ्यांच्या मनामध्ये घर केलेलंच आहे. देवमाणूस मालिकेचा 3रा अध्याय येतोय. पण या मालिकेमध्ये सुद्धा, या अध्यायामध्ये सुद्धा एक आजी आहे, पण ती सरू आजी नाही आहे. ती कोण आहे? त्याच आजी सोबत आपण गप्पा मारतो. माझ्यासोबत रुक्मिणी मॅडम आहेत. सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद तुमचं, कारण का जेव्हा सोशल मीडियावर ते प्रोमो आलेला तो परत येतोय तेव्हा वाटलं की दुसरंच काहीतरी असणार आहे. पण जेव्हा ती म्युझिक आली ना, रा री रा रा रे, म्हणजे मॅडम आमचं असं की अरे यार किती भारी वाटतं आणि किती किती जोश वाटतो. काय सांगशील आजी? ह्यावेळी तुझी जुळी बहीण आहेस तू, सरू आजीची नरू आजी जुळी बहीण आहेस. किती भारी वाटतं आणि किती ब्लेस्ड वाटतंय की चला तीच भूमिका, तशीच भूमिका असं बोलता नाही येणार, पण आज देखत प्रेक्षकांनी तेवढं प्रेम दाखवले. काय सांगशील एकंदरीत त्या सगळ्याबद्दल? आता कसं आहे माहितीये का, मी त्यात सरू आजी होते, पण आता जुळी बहीण म्हणजे नरू आजी. मला हेच आश्चर्य वाटलं की हे आता मधला भाग यांनी काढलाय. बरोबर. आम्ही तर तेव्हा नव्हतो मधल्या भागात, तो तिकडे राजस्थानला होता. बरोबर. आता हे काय करणार आहेत माझं, मला काय म्हणून दाखवणार, म्हणजे कुठं मी असेल. इतकं मला असं वाटलं की खूप मला आतुरता लागली होती की आता काय आहे. पण इथं आल्यानंतर जसं शूट सुरू झालं तसं मला कळलं की मी तिची जुळी बहीण नरू आजी, आणि सेम तसाच स्वभाव, तसंच मला दिसत नाही आणि मला वासावरून सगळं कळतं. आणि मी बरोबर माणसं ओळखते, मला माणसं ओळखायला येतात की हा लफंगा, चोर आणि एकदम नालायक माणूस आहे. बरोबर. ही माझी म्हणजे खासियत आहे. बरोबर. 3रा अध्याय आमच्यासाठी तुम्ही घेऊन येताय. एक कलाकार म्हणून सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा तुझ्या मनामध्ये काय भावना आहेत की पहिल्या 2 अध्यायावर एवढ्या प्रेक्षकांनी प्रेम केलं, तुमच्या मालिकेवर, तुमच्या भूमिकेवर एवढं चांगल्या प्रेक्षकांनी प्रेम केलं, आता ती भूमिका नाही पण तशीच काहीशी अशी भूमिका, तशीच ठासणारी अशी भूमिका आमच्यासाठी घेऊन येत आहे. एक प्रेक्षक म्हणून किती भारी वाटतं, काय सांगाल त्याबद्दल? काय भारी वाटतंय, म्हणजे प्रेक्षकांना वाटतं ना की खरंच ही किती म्हातारी, एवढी शाणी आहे, एवढी शिव्या देती. हे घरातले येडे त्या फसवेच्यात लपंग्याच्याच मागे. अरे आमचा गोपाळ, आमचा अरे कुठला तुमचं म्हणलं गोपाळ, काय कोण कुठला तो लपंगा, मी ओळखलंय त्याला. पण हे घरातले येडे, त्यांना जरा गोड बोललं की पागळ आहे. हा, त्यामुळं प्रेक्षकांना ते माझं आवडलंय. प्रेक्षकांनी हे बघितले आणि मी बरोबर त्यांना माणसाने माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. बरोबर. तो चोर लफंगा हे लगेच कळलं पाहिजे. जरा गोड बोलला, तो दिसतोय चांगला म्हणून बायका लगेच मागे लागतात त्याच्या. हे चुकीचं आहे बाय. बरोबर. हे चुकीचं आहे. तेच मला त्यांना सांगायचंय की असं फसू नका. तुम्ही ओळखायला शिका, माणसं ओळखायला शिका. बरोबर. हा, तो ब्लाऊज शिवायला काय जगात मेलेच होय सगळे, तोच भेटला ब्लाऊज शिवायला. अगदी ही ती अगो बाई मला ब्लाऊज शिवायचा आहे, जळला मेला तो. हा, त्याची किरडी चालली लवकर असला टेलर. हे ना, हे ऐकायला ना कान अतृप्त झालेलं, जे आता आम्हाला 2 तारखेपासून ऐकायला मिळणार आहे. रुक्मिणी मॅडम, प्रेक्षकांना आवडतंय. बरोबर. मी शिवाय द्यायला लागली, द्या अजून शिवाय, द्या अजून शिवाय, असं वाटतं लोक. रुक्मिणी मॅडम, जेव्हा तुम्हाला कळतं की बाबा पुन्हा आपण आता त्या अध्यायामध्ये येणार आहोत, आपल्यावर तेवढी जबाबदारी सुद्धा वाटते, कारण का पहिले 2 भाग असतात, 2 भाग तुम्ही गाजवलेले आहेत. काय सांगेल त्याबद्दल? तेच की माझ्यावर खूप जबाबदारी आहे तसं, म्हणजे
कारण का त्यांना एवढी अपेक्षा आहे की एवढे म्हातारीने एवढं हे नेले आणि आता तिसऱ्याला सुद्धा त्यांनी खूप म्हणजे आता म्हणायला काय हरकत नाही, खूप त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. नेऊन ठेवले. ती जबाबदारी आहे माझ्या आणि त्या ताकदीने मला काम करा. अजून त्याला शिवे द्यायला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अजून त्याला म्हणजे असा चांगला बढावला पाहिजे. बनवलं पाहिजे. बढवलं नाही त्याला अक्षरशः मारला पाहिजे. क्या बात आहे. वा. हे झालं भूमिकेबद्दल. किरण किती जवळचा आहे आणि किरण नातवासारखा आहे की किरण मुलासारखा आहे? मला तर म्हणजे सगळंच ह्याच्यात तो नातू पण वाटतोय, पण नातवापेक्षा माझ्या मुलासारखा आहे मला वाटतं. नातू म्हणजे जरा पुढे गेलं पण मुलगा म्हणलं की खूप छान काम. बरं, तर यावेळी ना माधव सर सुद्धा आहेत. मी त्याला इतकं शिवाय देते ना, पण काय काय वेळेला माणसाला वाटतं नाही काय म्हातारीसारखं, पण नाही खूप प्रेम. माधव सरांसुद्धा यावेळी आमच्या अध्यामध्ये दिसणार आहेत. माधव अभ्यंकर सरांसारखे एक दिग्गज कलाकार सोबत तू स्क्रीन शेअर करतेस, किती भारी वाटते. मला तेच वाटलं, म्हणजे मी बाकी कशाचा विचार केला नाही की माझ्या तब्येतीचा किंवा माझ्या वयाचा, काय नाही. मला ह्या लोकांबरोबर आणि आपल्याला आज तिसरा अध्यायामध्ये कुणाला नाही आणि आपल्याला घेतात म्हणजे बरोबर. आधीचे कोणतेच कलाकार नाही, किरण सोडल्यास तुम्ही आहात. किरण तर असणार, त्याच्याशिवाय तर त्याच्या भोवतीच आहे सगळं. पण मला म्हणजे इतकं माझं किरणच्या इतकेच मला लेवल बरोबर. आणि मला त्यांनी बोलवलंय खूप, म्हणजे आपल्याला मला खूप भारी वाटतंय. नाही, कसं बोलतात ना की सक्सेस व्हायला ना, यश मिळायला ना वयोमर्यादा नसते. जे तू आता करून दाखवलं. नक्कीच नाही, खरंच खूप भारी वाटत. तुर्तास तिथे थांबतो मी, कारण का त्या गोपाळच्या टेलरचं दुकान उघडणार आहे, उद्घाटन होणार. तिकडे बघू आपण, काय होईल ते होईल, काय माहिती नाही आपल्याला, पण बघू. आता आलोय आम्ही तुमच्या गावात, तर आम्हाला तिकडे येणं गरजेचंच आहे. पुन्हा एकदा रुक्मिणी मॅडम खरंच खूप धन्यवाद. असंच तुमच्यासोबत आम्ही गप्पा मारू. आता तर फक्त निमित्त आहे, पण जेव्हा पुढे नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा खूप सेटवरच्या खूप चांगल्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतील. पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि असंच प्रेम करत राहा. नक्कीच. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.